हॅलो ब्युटिफुल लेडीज. पार्ट 1 मी 2 दिवसापूर्वी अपलोड केला आहे. जर बघितला नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही नक्की चेक करा. आता मी पार्ट 1 मध्ये तुम्हाला समजून सांगितलं की कुठे कुठलं माप मिळवायचंय, वजा करायचंय ते सगळं. तर हे जे मी ड्रेस बनवतेय तो मी अम्ब्रेला बनवतेय असा. ठीक आहे, आता मी ते छोटंच ठेवलंय अम्ब्रेला, कारण मला जास्त घेरवाला नको होतं ते टॉप. सो वरचा जो कुर्ता आहे त्याचा मी हा जो अम्ब्रेला आहे तो सिंगल अम्ब्रेला ठेवलाय. म्हणजे हा टोटली एकच अखंड अम्ब्रेला आहे, म्हणजे पूर्ण घेर अख्खा आहे आणि त्याची जी ओपनिंग आहे ती मी पुढे ठेवली. आता यात तुम्ही मोठा म्हणजे ए लाईन, जसा माझा ग्रीन कलरचा ड्रेस होता तसा ए लाईन पण बनवू शकता तुम्ही. दोन छोटे छोटे म्हणजे कमी घेरवाले अम्ब्रेला कट करून, किंवा फुल घेर अम्ब्रेला सुद्धा बनवू शकता. दोन तुम्ही मोठे हे करून, किंवा मग चुण्यांचा घेर पण बनवू शकता, अखंड एक चुण्यांचा घेर पूर्ण, किंवा त्याला प्लेट टाकून प्लेटचा घेर बनवू शकता. तर ते सगळं कसं करायचं ते मी पुढे सांगते तुम्हाला. आता सगळ्यात पहिले आपल्याला माप डिवाइड करायचं आहे. ठीक आहे, आता मी तुम्हाला हे अशा पद्धतीने सांगते बघा. ही जी आपली पूर्ण उंची आहे, ह्यातला जो हा इकडे एवढा भाग जो आहे बरोबर, या भागाचं आपण पहिले कटिंग करणार आहे. म्हणजे तुमचा जो बॉडीचा पार्ट आहे वरचा, त्याची कटिंग पहिले करणार आहे. आणि बाहीची जी आहे त्याची तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट बाही, 3/4 बाही, लॉंग बाही, तुम्हाला जी आवडेल ती तुम्ही एल्बो लेंथ ती तुमच्या हिशोबाने बघा कटिंग आणि ती शिका. तर त्याचं मी लिंक देते तुम्हाला. पण पहिले आपण ह्याची ड्राफ्टिंग करणार आहे. दुसरं मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारचे घेर नंतरची ड्राफ्टिंग शिकवणार आहे. ठीक आहे, आणि मग ड्राफ्टिंग पहिले हा भाग आपण अर्धवट पूर्ण करणार आहे. म्हणजे हा भाग पूर्ण झाल्यानंतर ह्याची कटिंग शिकणार आहे. याचा माप मोजून आपल्याला याची कटिंग करायची आहे. कधी पण जेव्हा तुम्ही अम्ब्रेला बनवता, चुण्यांचा घेर तर काय तुम्ही पहिलेच कट करू शकता, पण अम्ब्रेला बनवताना शक्यतो हे पहिले रेडी करा वरचा भाग संपूर्ण, आणि मग हे करणार आहे आपण. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले याची वरच्या बॉडीची हे करताना, ड्राफ्टिंग करताना मी तुम्हाला माप घ्यायला शिकवलं होतं, अंगावर माप कसं घ्यायचं ब्लाऊजसाठी. तर याची जी उंची आहे पुढची, ती तुम्हाला ब्लाऊजची जेवढी आपण नॉर्मली उंची ठेवतो तेवढीच ठेवायची, त्याच्यापेक्षा जास्त ठेवायची नाहीये. जरी तुम्ही अम्ब्रेला शिवत असाल, वन पीस शिवत असाल, ड्रेस शिवत असाल, काही शिवत असाल, ही वरची बॉडी तुम्हाला ब्लाऊज एवढीच ठेवायची. तर ती माप पुढची उंची आणि मागची उंची वेगळी वेगळी असते. ठीक आहे, तर आपली पुढची उंची मागची उंची का वेगळी असते ते तर तुम्हाला मी मागेच एक्सप्लेन केलंय. तर माप कसं घ्यायचं त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. जर तुम्हाला नसेल अजूनपर्यंत येत तर तुम्ही ते बघा आणि तसं माप घ्या आणि मग ड्राफ्टिंग करा. ठीक आहे, चला पहिले आपण हा पार्ट बनवूया, वरचा पूर्ण बॉडीचा मधला पार्ट बनवूया आणि मग पुढच्या प्रोसेसला जाऊया. जेवढी पण तुमची पुढच्या भागाची उंची आहे, तर त्या पुढच्या भागाच्या उंचीमध्ये आपल्याला 1 इंच अधिक करून ठेवायचे सर्व मापांसाठी. बघा, ब्लाऊज मध्ये आपण पुढची उंची आणि मागची उंची वेगळी वेगळी मोजतो, तर पुढची उंची जास्त असते आपली. ठीक आहे, तर मग पुढची जेवढी उंची माझी आहे 14.5, त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून मी 15.5 इंचावर मार्किंग करतेय. आता जेवढं तुमचा अंगावरचं शोल्डर आहे त्याच्या निम्म करायचं आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच अधिक करायचे सर्व मापांसाठी. माझं 14 इंच शोल्डर आहे, तर त्याच्या निम्म होतं 7, आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मी अधिक करतेय. अर्धा इंच अधिक करायचे सर्व मापांसाठी, तर मग माझं 7.5 येत आहे. तुमचं कितीही येऊ शकतं. आता इथे कंपल्सरी सर्वांना 1.5 इंच उतरवायचंय सर्व मापांसाठी. बघा, पॅक आहे आपला पूर्ण गळा आणि जे आपलं कॉलर आहे ती पॅक आहे, त्यामुळे आपल्याला इथे कंपल्सरी ही रेग थोडीशी वाकडी झाली आहे गॅस, मी सरळ घेते थोडस हे. तर कंपल्सरी तुम्हाला 1.5 इंच उतरवायचं इथे सर्व मापांसाठी. आता इथे जर तुमचं किरकोळ माप असेल तर तुम्हाला 2.5 इंच घ्यायचंय, तुमचं मध्यम माप असेल तर तुम्हाला 3 इंच घ्यायचंय, आणि तुमचं खूप मोठं माप असेल तर तुम्हाला 3.25 किंवा 3.5 इंच घ्यायचंय. तर आता माझं मध्यम माप येतं, त्यामुळे मी इथे 3 इंच घेतेय.
आता जो मुंडा खोलीचा भाग आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक स्क्रीनवर तक्ता देते, त्यानुसार तुम्ही ते माप मुंडा खोलीचं टाका. आता माझं 6.25 आणि 1 रे घेतीये. त्यानंतर आपल्याला टाकायचे चेस्टचं माप. आता जेवढी पण तुमची संपूर्ण छाती आहे, बघा अप्पर चेस्टचं माप नाही टाकत होत आपण, इथे फुल बसचं माप टाकतो आपण. तर जेवढी पण तुमची संपूर्ण छाती आहे त्या संपूर्ण छातीचा 14 भाग अधिक कंपल्सरी तुम्हाला अर्धा इंच टाकायचे सर्व मापांसाठी. आता तुम्ही ब्लाऊज बनवत असाल किंवा ड्रेस बनवत असाल तरी तुम्हाला मागच्या भागाला सेम लुजिंग द्यायची. ठीक आहे. तर आणि ब्लाऊज जर बनवत असाल तर तुम्हाला मी जे सांगितलं ना की कंबर घेरात 1 इंच अधिक घ्या, तर तसं नाही घ्यायचं. नॉर्मल आपलं कंबर घेर जसा आहे तसा ब्लाऊज साठी घेतलाय तसाच टाकायचा. ठीक आहे. तर आता मी 1.5 इंच मार्जिन देते इथे, शिलाई मार्जिन. बघा माझा छातीचा चौथा भाग येतोय 8 इंच, त्याच्यामध्ये मी अर्धा इंच अधिक करून 8.5 इंचावर मार्किंग केलं. त्यानंतर 1.5 इंचाची मार्जिन दिली. आता कंबर घेरामध्ये मी 1 इंच अधिक केले. 26 माझी कंबर घेर आहे, तर 27 नुसार, का तर ड्रेस लूज असतो. ठीक आहे, थोडासा लूज असतो, कम्फर्टेबल असतो, म्हणून मी ते 1 इंच लूज ठेवले. तर मग 27 नुसार किती येतं? 6.25 इंच. ठीक आहे. तर 6.25 इंच टाकते मी इथे आणि त्याच्यामध्ये मी 1.5 इंच देतीये, 1.5 इंच देतीये शिलाई मार्जिन. जोडून घेऊयात आपण ह्याला. आता हे जोडल्यानंतर या पॉइंटचा आपल्याला मध्य काढायचा आहे सर्व मापांसाठी. त्यानंतर जेवढं तुमचं हे माप आहे त्याच्यामधून अर्धा इंच वजा करून इथलं माप ठेवायचं. बघा माझं 7.5 इंच माप आहे, तर मी 7 इंच ठेवतेय. तुमचं जेवढं वरचं माप असेल त्यातून अर्धा इंच कमी करून ठेवा. सेम या रेषेवर पण तेवढंच माप ठेवायचं, म्हणजे अर्धा इंच कमी करून. जेवढं पण शोल्डर आहे अर्धा इंच हे माप कमी येईल तुमचं. आता इथे जे आहे तिरपी रेष द्यायची आहे तुम्हाला इथे. ठीक आहे. आता इथं जे तिरप घ्यायचंय ते 40 छातीपर्यंत 1 इंच घ्यायचंय आणि 40 पासून पुढच्या छातीसाठी 1.25 इंच घ्यायचंय तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर फ्रेंच कर्व घ्यायचा आपल्याला आणि याला आकार द्यायचा. बघा माझा आकार देताना ना थोडस पॉइंट 1 रेष एवढा बाहेर राहिलाय. इट्स कम्प्लिटली फाईन. तुमचं इथे जर जोडलं जात नसेल आणि मग तुम्ही थोडस इथून तिरप्यामधून कमी केलं तरी चालतं, पण ज्यांचं माप मोठं आहे ना त्यांचं बरोबर गोल बसेल, पण तुम्हाला ह्याच्या पुढे नाही जायचंय आकार द्यायला. ठीक आहे. इथे थोडस कमी केलं तरी काही हरकत नाहीये आपली. आता हा भाग आपण कट करून घेऊया. हा पूर्ण नाही झाला, पण हा कट करून बाजूला ठेवूयात. याला आपल्याला नंतर कट करायचंय. ठीक आहे. मी ह्याला असंच कट करते. ह्याला आपल्याला नंतर कंप्लीट करायचंय, पुढचा भाग पूर्ण झाल्यानंतर. आता पुढचा भाग बनवूयात आपण. आता पुढचा भाग बनवण्यासाठी सगळ्यात पहिले टाकायचे आपल्याला इथून माप. आता इथून किती माप टाकायचंय, तर तुम्हाला इथून कंपल्सरी 2 इंच सोडून द्यायचे सर्व मापांसाठी. ठीक आहे. 2-2 इंच मार्किंग करते मी इथे. आपलं माप बाहेर येणार आहे कोटचं. ठीक आहे. जी कॉलर असते आपली कोट कॉलर, तिचं माप बाहेर येतं. तर ते बाहेर माप घेण्यासाठी आपल्याला इथून सोडून द्यायचं असतं. आता तुमचे जे काही मागे शोल्डर टाकले तुम्ही सेम तेवढंच पुढे पण टाकायचं. बघा 7.5 इंच मागे घेतलं होतं मी, पुढे पण मी 7.5 इंच घेत आहे. आता जेवढं तुम्ही मागे उतरवलं होतं 1.5 इंच, तर तुम्हाला 1.25-2 इंच इकडे पुढे उतरवायचे सर्व मापांसाठी. तर मी 1.25-2 इंच उतरवतीये.
बघा 1.25 इंच मी खाली उतरवलंय. आता या बाजूनी तुम्हाला पुढे किती घेतली होती तुम्ही गळा रुंदी, त्याच्यापेक्षा कंपल्सरी अर्धा इंच कमी करून घ्यायची आहे. ठीक आहे, तर मागे मी 3 इंच घेतलं होतं, तर आता पुढे मी 2.5 इंच घेतेय. झालं, जोडले आपण हे. आता मागे तुम्ही जेवढी पण मुंडाखोली घेतली होती त्याच्यामधून अर्धा इंच वजा करून घ्यायची आपल्याला मुंडाखोली सर्व मापांसाठी. ठीक आहे, तर तुमचं किती होतं बघा आणि त्याच्यामधून अर्धा इंच वजा करून घ्या. ते अर्धा इंच आपण नंतर वाढवणार आहोत मुंड्यामध्ये, म्हणून आपण आधी कमी करतोय ना. ते एक्स्ट्रा मुंडाखोली होईल आणि मग आपला ड्रेस किंवा ब्लाउज जे काय आपण बनवतो ते उचललं जाईल. ठीक आहे, आता आपल्याला टाकायचंय चेस्टचं माप. आता चेस्टच्या मापामध्ये तुम्हाला कंपल्सरी 1 इंच लुझिंग द्यायचंय जर तुम्ही ड्रेस बनवत असाल तर. पण तुम्ही जर ब्लाऊज बनवत असाल तर मात्र तुम्हाला 1.5 इंच लुझिंग द्यायचंय. म्हणजे तुमची जेवढी पण चेस्ट आहे फुल बसचा चौथा भाग, त्याच्यामध्ये तुम्हाला ब्लाऊज बनवत असाल तर 1.5 इंच ऍड करायचंय आणि ड्रेस बनवत असाल तर 1 इंच ऍड करायचंय. बघा माझा चौथा भाग येतो संपूर्ण छातीचा 8 इंच, तर मी 1 इंच लुझिंग दिल्यावर येतंय 9 इंच. 9 इंचावर मार्किंग करते मी इथे. 1.5 इंच मार्जिन देऊया, कारण मागे पण आपण 1.5 इंच मार्जिन दिली. आता आपल्याला करायचंय मुंडा तयार आपला. सगळ्यात पहिले या पॉइंटचा आपल्याला मध्य काढायचंय सर्व मापांसाठी. आता या पॉइंटचा मध्य काढल्यानंतर जेवढं पण तुमचं शोल्डर आहे त्याच्यामधून 1.5 इंच कमी माप ठेवायचं इथे तुम्हाला. बघा 7.5 इंच होतं की नाही माझं शोल्डर वरती, तर त्यातून 1.5 इंच वजा केल्यानंतर राहतं 6.25. तर मी बरोबर 6.25 इंचावर मार्किंग. सगळ्यांना 1.5 इंच कमी ठेवायचंय आणि सेम इथे पण 1.5 इंच आपल्याला कमी ठेवायचं. सेम जेवढं तुम्ही इथे ठेवलंय तेवढंच इथे ठेवायचं. आता इथे तुम्हाला रेश मारायचे. इथे मात्र तुम्हाला 40 छातीपर्यंत 1.5 इंच घ्यायचे. सॉरी, 1.5 इंच घ्यायचे आणि 40च्या पुढच्या छातीसाठी 1 इंच घ्यायचंय तिरप. आता मात्र मी ह्याला जोडते. आता जोडून झाल्यानंतर आपल्याला इथे गळ्याचं मार्किंग करायचंय. बघा तुम्ही इथे किती घेतलंय, हे तुमची जेवढी पण गळा रुंदी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इथे 1.5 इंच अधिक करून ठेवायचंय सर्व मापांसाठी. आता माझं किती घेतलं होतं मी 2.5 इंच घेतलं होतं बरोबर. तर मग 2.5 प्लस 1.5 इंच. ठीक आहे, म्हणजे किती होतात माझे 3.25 इंच. तुमचं जेवढं पण इथं माप आहे त्याच्यामध्ये 1.5 इंच अधिक करून तुम्हाला हे गळ्याचं माप टाकायचं. बघा आता ह्याला मी जोडती असं आणि याला छान आपला कोन बनवून गोल द्यायचा आहे. फक्त गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला आता लगेच द्यायचा नाही, कारण आपल्याला जे कोट कॉलरचा शेप द्यायचा आहे ना, ते शेप दिल्यानंतर आपल्याला इथून गळ्याचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर चेस्टचं माप टाकून झाल्यानंतर आता या दोघांचा काढायचं आपल्याला मध्य सर्व मापांसाठी. बघा याचा मध्य काढतेय मी. आता इथून तुम्हाला स्ट्रेट टेप ठेवायचा आहे. तुम्हाला सगळ्या मार्किंग करून घ्यायच्यात. सगळ्यात पहिलं मार्किंग असणार आहे आपलं ते म्हणजे टक्स पॉइंटचं माप, म्हणजे शोल्डर टू अपेक्सचं माप. आता टक्स पॉइंट तुमचा किती आहे, माझा आहे 9.25, तर त्याच्यामध्ये मी अर्धा इंच अधिक करून ठेवते. तुमचं जेवढं पण आहे अर्धा इंच अधिक करून ठेवा. परत तुमची पुढची उंची किती आहे त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून ठेवायचं. बघा माझी 14.5 आहे, तर मी 15.5 इंचावर मार्किंग करते. ठीक आहे, चला आपण हे दोन्ही लाईनला स्ट्रेट करून घेऊया. आता तुम्हाला कंबर घेराचं माप टाकायचं आहे. तुमच्या कंबर घेरामध्ये तुम्हाला टक्स कितीचा द्यायचा आहे. जर तुम्ही ब्लाऊज बनवत असाल तर तुमचे बोबीज छोटे असतील किंवा मीडियम वगैरे एकदम कमी असतील तर तुम्ही 1.5 किंवा 2 इंच मिळवा. जर तुमचे ठीकठाक माझ्यासारखे बोबीज असतील तर तुम्ही 2.5 इंच ठेवा. कप साईजवर डिपेंड करते हे माप.
जर जास्त मोठे अजून कप साईज असेल तर 3 इंच मिळवा, आणि खूप जास्त कप साईज असेल तर 3.5 इंच मिळवा. ठीक आहे, तुमच्या अकॉर्डिंग आहे, तुमची चेस्ट साईज केवढी आहे त्याच्या साईज नुसार मिळवा तुम्ही. तर मला 2.5 इंच मिळवायचंय. तर जेवढी तुमची कंबर घेराचा चौथा भाग आहे, आता मी 27 पकडलंय बरोबर, तर त्याचं 6.25 होतं, तर त्याच्यामध्ये मला ते 2.5 इंच मिळवायचे. तर समज आता 2 मिनिटासाठी आपण 7 पकडूया, मग नंतर 0.5 इंच वजा करू आपण त्यातून. तर मग 1, 2, 2.5. मग आता त्यातनं मी 0.5 इंच कमी करते. ठीक आहे, तर माझ्या चौथ्या भागामध्ये मी 2.5 इंच मिळवलंय, तर येते 9.25. कंबर घेराच्या चौथ्या भागामध्ये तुम्हाला ते माप मिळवायचंय. ठीक आहे, आता 1.5 इंच मार्जिन कंपल्सरी द्यायचीच आपल्याला, कारण सगळीकडे सेम मार्जिन देतो आपण. स्ट्रेट लाईन मारूया त्याला. बघ झालं. आता तुमचा छातीचा 10वा भाग टाकायचा आहे तुम्हाला सर्व मापांसाठी. मी स्क्रीनवर देते तुम्हाला, तुमच्या छातीचा 10वा भाग बघा आणि टाका. माझा येतोय 3.25. आता जेवढं माप हे आलंय त्याच्यातून 0.5 इंच वजा करून तुम्हाला हे माप ठेवायचंय सर्व मापांसाठी. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला हे दोन्ही पॉइंट जोडायचे आहेत. हे दोन्ही पॉइंट जोडल्यानंतर तुम्ही किती मिळवलं होतं कंबर घेरात? तर मी 2.5 मिळवलं होतं. तर मी 2.5 इंचावर मार्किंग करते, आणि आता हे दोन्ही पॉइंट आपल्याला जोडायचे. बघा, आपल्याला भूबीचा आकार द्यायचा इथे. त्यानंतर या रेषेचा आपल्याला काढायचा आहे मध्य सर्व मापांसाठी. त्यानंतर या पण रेषेचा मध्य काढायचा आपल्याला. आणि सेम या रेषेचा पण मध्यच काढायचा. त्यानंतर ही जी खालची रेषा आहे ह्याच्यातून आपल्याला 0.5 इंच बाहेर जायचंय. ही जी मधली रेषा आहे तिथून 0.5 इंच बाहेर जायचंय, आणि ही रेषा आपली तशीच राहील. त्यानंतर हे आपल्याला जोडायचंय, हे पॉइंट्स जोडायचेत आपल्याला. आणि इथे छान असा गोलवा आकार द्यायचा. ठीक आहे, त्यानंतर ही रेषा मोजायची आपल्याला. किती आहे? हे आहे माझं 5.5 आहे. ठीक आहे, तर आता मी ह्याला असं गोल गोल करून मोजते. 5.5 माझं आलंय इथे. आता खाली मोजते मी किती आलंय हे, तर माझं हे 1/2 आणि 1 रेष आलंय. तर जेवढं पण इथे आलंय तुमचं त्याच्या डबल इथे वर जायचंय तुम्हाला. आता 1/2 आणि 1 रेष म्हणजे माझं 1.25 इंच इथे मला वर जायचंय. 1.25 इंच. त्यानंतर ह्याला मी जोडून घेते. तुमचं इथे जेवढं येईल त्याच्यात डबल तुम्हाला इथे वरती जायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला 1/2 इंच वर जायचंय कंपल्सरी सर्व मापांसाठी. जोडून घेऊया आपण ह्याला. त्यानंतर इथे जेवढं वर आल्यात तुम्ही तेवढंच इकडे तुम्हाला खाली जायला लागतं कंपल्सरी सर्व मापांसाठी. इथे बनवायचा तुम्हाला 90 अंशाचा कोन. बघा, मी पट्टी अशी ठेवली आहे बरोबर या रेषेला समांतर, म्हणजे तुमच्या फिटिंगच्या रेषेला मार्जिनच्या रेषेला समांतर ठेवली आहे, आणि असा कोन बनवलाय. ठीक आहे, हे झालं एवढं. आता आपल्याला इथला टक्स द्यायचा आहे. आता तुमचा हा जेवढा टक्स असतो त्याच्या निम्मा तुमचा वरचा टक्स असतो. आता माझा हा टक्स आहे 2.5 इंचाचा, म्हणजे माझा 1.25 इंचाचा टक्स वरती आहे. आता मी इथे 1.25 इंच या रेषेवर पॉइंट ठेवलाय. तुमचं किती टक्स आहे त्याच्या निम्म करून तुम्हाला बरोबर इथे टक्स साठी मार्किंग करायचंय या पॉइंटला. आता मार्किंग केल्यानंतर बरोबर त्याच निम्म करायचं जेवढं तुमचं आहे 1.25 आहे ना माझं, तर त्याच्या मी निम्म केलंय आणि या रेषेच्या वरती मार्किंग केलंय मी. आता हा जो पॉइंट आहे माझा, तो पॉइंट मला इथे जोडायचा. आता जोडल्यानंतर याच्या 1/2 इंच डिस्टन्स वरून मी बरोबर 1.25 इंच मार्किंग करणार आहे, कारण माझा टक्स कितीचा आहे 1.25 इंचचा. तुमचं जेवढा पण असेल तुम्हाला इथे खाली मार्किंग करायचंय.
बघा 1.25 इंचावर मार्किंग करते मी इथे आणि याला या पॉइंटशी भिडवायचं आहे आपल्याला. बघा ही रेष थोडी लांब पाहिजे आपल्याला कारण आपलं माप बाहेर जातं. आता ह्याला आणि ह्याला मोजायचंय किती आलं हे 6ला एक रेष नाही बरोबर 6 इंच आलंय. ठीक आहे, हे 6 इंच आहे तर ते पण 6 इंच पाहिजे आपल्याला. हा तर मग जेवढी ही रेष आहे तेवढीच ही रेष बनवायची आणि तुमचा जो काही फ्रेंच कर्वचा सगळ्यात गोलवा भाग असेल त्या भागातून छान तुम्हाला असा गोल आकार द्यायचा. ठीक आहे, आता एवढं रेडी आहे. जर तुम्हाला पुढे असं छान टाईट नको असेल, खूप जास्त कम्फर्टेबल आणि लूज पण छान दिसायला हवा असेल तर तुमचं हे रेडी आहे. ठीक आहे, मग तुम्हाला फक्त 2च मायनस करायचे टक्स. पण जर तुम्हाला एकदम ब्लाऊजच शिवायचा आहे आणि ह्याला सेंटर फिनिशिंग हवी आहे तर मात्र तुम्हाला हा टक्स द्यायचा. आता मला माझ्या ड्रेसला मी सेंटर डाट दिलाय कारण त्याची जी फिटिंग आहे ती ऑसम येते जर सेंटर डाट दिला तर. तर जर सेंटर डाट देणार असाल तर तुम्हाला हे अर्धा इंच वरती जायची गरज नाही कारण याच्यामध्येच आपण ते मायनस करत असतो. ठीक आहे, तर तुम्हाला जर सेंटर डाट नको असेल तर तुम्ही हे अर्धा इंच नक्की वजा करा आणि मग ते कापा. आता मी सेंटर डाट घेतेय. सेंटर डाट छोट्या किंवा मध्यम मापासाठी तुम्हाला घ्यायचं आहे इकडे पाऊण आणि इकडे पाऊण, दोन्ही बाजूला पाऊण इंच. पण तुमचं जर मोठं माप असेल तर तुम्हाला इकडे 1 आणि इकडे 1 इंच घ्यायचंय म्हणजे टोटल तुमचा 2 इंचाचा टक्स होतो. ठीक आहे, आता मी पाऊण इंच घेतेय तर इकडे पाऊण आणि इकडे पाऊण. ठीक आहे, जोडलं. आता ह्याला जोडलं. ठीक आहे, मग मी आता हे इथलं कापणार नाही कारण आपण इथेच ह्याच्यात इन्क्लूड करून ह्याला मायनस करून टाकले. आता आपल्याला हे सगळं झाल्यानंतर इथे आता कॉलरचं माप टाकायचं आपल्याला. तर तुमची जेवढी पण तुमची जी चेस्ट लाईन आहे म्हणजे तुमची जेवढी पण मुंडा खोलीची रेषा आहे त्याच्यापासून तुम्हाला किती ओपनिंग हवंय तुमच्या गळ्याचं म्हणजे तुम्हाला पुढे किती डीप हवंय त्याच्यानुसार तर कमीत कमी 1 इंच खाली जायचंय तुम्हाला. ठीक आहे, आणि जास्तीत जास्त तुम्ही 1.5 इंच खाली जाऊ शकता. आता मी 1.5 इंच खाली जाणार इथून. ठीक आहे, बघा मी 1.5 इंच खाली गेले. तुम्हाला जास्त ओपन नको असेल तुम्ही 1 इंच फक्त खाली जा, पण कंपल्सरी खाली जायचंच आहे तुम्हाला, नाहीतर तुमची कॉलर अशी अकसल्यासारखी पुढे एकदम पॅक बसेल आणि ते चांगलं नाही दिसणार अजिबात. त्यानंतर ही जी रेषा आहे ही रेषा गळ्याची रेषा आपल्याला थोडीशी बाहेर घ्यायची आहे आणि बाहेर घेतल्यानंतर या रेषेला आपल्याला अर्धा इंच बाहेर वाढवायचे सर्व मापांसाठी. सर्व मापांसाठी अर्धा इंच बाहेर घ्यायचे आपल्याला. बघा या रेषेपासून मी अर्धा इंच बाहेर गेलीये आणि आता ह्या पॉइंटला आणि आता जो मगाशी आपण पॉइंट घेतलाय बघा हा वाला त्याला जोडायचंय दोघांना. आता हा जो पॉइंट आहे बघा हा आपला मेन रेषेचा पॉइंट आणि हा पॉइंट या दोघांचा आपल्याला मध्य काढायचा सर्व मापांसाठी. बघा या दोघांचा मध्य काढतीये मी. बघा कुठपर्यंत मध्य काढतीये ते पण नीट लक्ष घ्या. तुम्ही आपण बाहेर वाढवलंय त्याचा मध्य नाही काढायचंय लक्षात घ्या इथपर्यंत. आता मात्र तुम्हाला गळ्याचा गोल आकार द्यायचा आहे आणि तो आकार या पॉइंटच्या बाहेरच गेला पाहिजे. बघा इकडून तुम्हाला गोल गळ्याचा आकार द्यायचा नाही. ठीक आहे, आता हे झालं. त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मार्जिन ऍड करायचंय. आपल्याला ह्याला असं पलटी करून म्हणजे ही कॉलर तुमची अशी इकडून अशी पलटी होणार आहे पण याला ओव्हरलॅप तर करावं लागेल, बंद तर करावं लागेल. असं ओपन तर नाही ठेवून चालणार. आपल्याला इथे हुक वगैरे काहीतरी बटन्स वगैरे लावावं लागणार की नाही. तर त्यासाठी आपल्याला ओव्हरलॅप करण्यासाठी इथून पाऊण इंच बाहेर घ्यायचे सर्व मापांसाठी. ठीक आहे, तर आता ही जी मार्जिन आहे इथून पाऊण इंच बाहेर घ्यायचे आपल्याला. मला वाटतं हे पहिले आपण कट करून घेऊ, हे डायरेक्ट मायनस करून घेऊ आणि मग मी तुम्हाला इथे मार्जिन ऍड करायला दाखवते म्हणजे तुमचं खूप जास्त कन्फ्युजन नाही होणार. नाही तर तुमच्या डोक्याचा भुसकुटा. ठीक आहे, हे कट करतेय
हे डार्टचा शेप जसा आहे तसा मी कट करतेय, कारण आपल्याला डार्ट्स मायनस करायचे, 2 डार्ट मायनस करायचे आपल्याला प्रिन्सेस लाईन बनवण्यासाठी. त्यानंतर मुंड्याचा आकार मी एकाच ठिकाणी कापतेय. हे एवढं कट केल्यानंतर आपल्याला या दोघांपैकी कोणती तरी एक रेष कापायची. बघा मी ही एक रेष कापते, नाही ही मोठी रेष कापते मी वरची. ठीक आहे. आणि कापल्यानंतर याला मी ह्याच्यावर असं चिटकवून देते, म्हणजे आपला मुंडा रेडी होईल. ठीक आहे. मायनस करूयात आपण ह्याला. मी पेपर टेप यूज करते, तुम्हाला फेविकॉल वगैरे काहीतरी यूज करा तुम्ही. ठीक आहे. तर मला काय करू, ही सवयच लागली याची. हा, तर हे झालं आपलं. आता आपण मुंड कट करूया. हा डार्ट मायनस झालाय आपला, हा डार्ट पण मायनस करून घेऊयात आपण. बघा यातला एक कुठलं तरी कापायचा आणि या दुसऱ्या रेषेला मी आतमध्ये टाकते. ठीक आहे. ह्याला पण आता जोडून घेते. दोन्ही डार्ट मायनस केलेत मी. ह्याला आपल्याला इकडे बाहेर मार्जिन द्यायचे. आता पाऊण इंचावर मार्किंग करते मी. बघा हे जसं आहे तसंच आपल्याला रेग मारायचंय. जेव्हा आपण हे जोडणार आहे ना, हे असं जोडणार आहे ना प्रिन्सेस, तेव्हा हे सरळ होईल, आपली ही रेष ना सरळ होईल. ठीक आहे. सो आता हे कितीही तिरपं दिसत असेल तरी अजिबात लोड घ्यायचा नाहीये त्याचा. हे खूप तिरपं झालंय, पुढे कसं दिसतंय है ना. आता याला आपल्याला प्रिन्सेस लाईन शेप द्यायचे. बघा आपली कॉलर जी आहे ना ती अशी होणार आहे, अशी. हे असं असं पलटी होणार आहे आणि इथून वरतून आपली दुसरी कॉलर बसणार आहे गळ्याची. ठीक आहे. हा, तर आता हे झालं. आपल्याला इथे प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे. प्रिन्सेसचा आकार देण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले या रेषेचा मध्य काढायचा आहे सर्व मापांसाठी. या रेषेचा मध्य काढल्यानंतर इथून पाव इंच वरती जायचंय आपल्याला कंपल्सरी. आता पाव इंच वरती गेल्यानंतर आपल्याला फ्रेंच इथून त्या रेषेच्या, म्हणजे ही जी रेष आहे या रेषेच्या अर्धा इंच खाली यायचंय आपल्याला. ठीक आहे. आता मात्र हे तिन्ही पॉइंट आहे, हा पॉइंट, हा पॉइंट, हे दोन्ही पॉइंट आणि तिथे बुबीज जवळ गोल गोल, हे बघा हे गोल, हे असं जुळलं पाहिजे, असं छान आकार आला पाहिजे. झालं. कट करूयात आपण ह्याला.
आता हे जे वाकडं तिकडे आहे ह्याला आपल्याला सरळ करायचं. बघा ही जी सरळ रेषा आहे डायरेक्ट मी अशी घेते आणि इथे कापते, म्हणजे ही या रेषेलाच असं पकडून मी वरती हा जो कोपरा निघत होता तो काढून टाकला. ठीक आहे. तर हे जे आहे हे आपलं बरोबर असं बसून जाईल, असं दोन्ही भाग. मागचा भाग पूर्ण करूयात आपण. मागचा भाग पूर्ण करण्यासाठी इथून आपल्याला कंपल्सरी अर्धा इंच खाली यायचं सर्व मापांसाठी. इथून मी अर्धा इंच खाली आले. आता जिथे आपण खाली आलोय तिथे बरोबर हा पॉइंट ठेवायचा आहे आणि ठेवल्यावर बघा साईडची मार्जिन आहे त्याला बरोबर मॅच करायचंय. मॅच केल्यानंतर ह्याचा हा भाग आणि ह्याचा हा भाग आपण आखून घेऊया. त्यानंतर आपली जी मुंढ्याची बाजू आहे ती याला आपण मर्ज करूया. ठीक आहे. बघा मुंढा मी ह्याला मर्ज केलाय. इथे मोजा किती आलंय, माझं आलंय पाव इंच. जेवढं इथे आलंय त्याच्या डबल इथे वरती जायचंय आपल्याला सर्व मापांसाठी. आता माझं पाव इंच आलंय तर मी अर्धा इंच वरती जाते आणि ह्याला असं जोडून टाकू. ठीक आहे. मागचा भाग रेडी आपला. मागचा भाग पण कट करूया. मागचा भाग तयार आहे आपला. हा साईडचा एक भाग आणि हा मधला भाग तयार आहे. बघा ह्याची जी कॉलर बनते ना हे सगळं असेंबल केल्याच्या नंतरच बनते. तर हे कसं जोडायचंय, कुठे काय कसं कपडा लावायचंय ते मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले तर आपण हे जे पार्ट्स आहेत हे सगळे अस्तरवर कट करूया. बाही मी तुम्हाला खूप प्रकारच्या म्हणजे बेसिक बाही शिकवली आहे, म्हणजे शॉर्ट बाही, डिझाईनच्या पण बाही तुम्हाला क्लासमध्ये भरपूर शिकवली आहे. पण मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देते तुम्हाला बरेचसे बाहीचे, म्हणजे एल्बो लेंथ, लांब बाही, 3/4 तुम्हाला जी पण हवी आहे तुम्ही कट करा आणि ह्याच्यामध्ये यूज करा. आता याच्यामध्ये आपल्याला स्पेअर पार्ट काढायचे आहेत, मार्जिन कुठे कुठे द्यायचे ते मी तुम्हाला सांगते. आता यात आपले कोणते कोणते पार्ट कसे कसे कट केले, कुठे कुठे ऍडिशनल मार्जिन दिली ती मी तुम्हाला सगळं एक्सप्लेन करते. सगळ्यात पहिले आपण मागचा भाग जो कापलाय तो एकदम ऍक्युरेट कापलाय, म्हणजे त्याच्यामध्ये आपण काही ऍड केलेलं नाहीये किंवा काही वजा पण केलं नाहीये. हा जसाच्या तसा बघा मागचा भाग मी कट केलाय. त्यानंतर हा जो भाग आहे याला आपण शिलाई मार्जिन ऍड केली आहे. या बाजूला अर्धा इंच शिलाई मार्जिन कंपल्सरी सर्वांनी ऍड करायची आहे. बघा हा आपला इकडचा पार्ट आहे. त्यानंतर हा जो पार्ट आहे याला सुद्धा मी शिलाई मार्जिन ऍड केली आहे. हा पार्ट बघा तुम्ही, मी हा ह्याच्यावर ठेवते. याच्यामध्ये आपण अर्धा इंच शिलाई मार्जिन ऍड केली आहे इकडच्या बाजूला. तुम्हाला आठवते आपण इथे पाऊण इंचाची मार्जिन ऍड केली, त्यामुळे इथे आपल्याला कुठलीही मार्जिन वगैरे काही ऍड करायची गरज नाहीये. आपण कागदावर ऍडिशनल दिलेले ते फक्त ह्या बाजूला आपल्याला जे आपला हा भाग जोडला जाणार आहे ना, हा भाग आपला जोडला जाणार आहे, तर इथे आपल्याला अर्धा इंचाची गरज आहे. सो इथे दिले. आता आपल्याला अजून एक पार्ट लागतो, तो मी असंच नव्हते कट करणार, मला तुम्हाला दाखवायचं होतं की तो पार्ट कसा मॉडिफाय करतात याच्यातूनच, म्हणजे याच ड्राफ्टिंग मधून. तर बघा जेव्हा आपली कॉलर फोल्ड होणार आहे मी हे एक्स्ट्राचं आहे ना डार्ट मायनस केलेलं ते मी थोडंसं कट करते, म्हणजे तुम्हाला काही कन्फ्युजन नाही होणार की हे काय आहे, कसं दिसतंय काय वेगळं. ठीक आहे. तर आता हा जो भाग आहे ना कॉलर, म्हणजे आता हे तुमचं शिवून जाणार आहे आणि हे जवळपास एवढं असं बाहेर येईल तुमचं. ठीक आहे असं.
सो जेव्हा तुमचं हे बाहेर येईल ना असं, तर आतला भाग बाहेर येणार आहे. तर आपल्याला मेन फॅब्रिक वरती पण लावायचंय आणि आतल्या बाजूनी पण लावायचे. मग आता फक्त एवढ्याच भागात लावायचे का आपल्याला? तर नाही, आपल्याला एंटायर एवढा भाग हा कव्हर करायचा आहे, जेणेकरून तुमची कॉलर कितीही अशी इकडे तिकडे पलटली वगैरे काय झालं, किंवा तुम्ही ओपन करून ऍज अ श्रग जरी वापरलं, जॅकेट सारखं जरी वापरलं, तरी सुद्धा तुमचा आतला जास्त एक्स्ट्राचा भाग जरी दिसला तरी ते विचित्र नको वाटायला. म्हणून आपल्याला काय करायचंय, टोटल हा जो अर्धा भाग आहे बघा, ह्याचा जो मध्य आहे इथपासून ते पूर्ण शोल्डरचा मध्य आहे, इथपर्यंत आपल्याला ह्याचा एक्स्ट्रा आतमधला भाग काढायचा आहे. बघा मी कसं सांगते, तर तो भाग एक अस्तरवर पण लागणार आहे आपल्याला आणि एक मेन फॅब्रिकवर पण लागणार आहे. तर तो कसा मॉडिफाय करायचा मी सांगते तुम्हाला. सगळ्यात पहिले तर तुम्हाला हे असं ठेवून घ्यायचं. पहिले तुम्हाला असं ठेवून घ्यायचंय व्यवस्थित. बघा मी थोडंसं तिरपं केलं होतं ह्याला. आता बरोबर. हा, तर आता हे असं ठेवल्यानंतर इथे बघा आपल्याला हा शोल्डरचा जो मध्य आहे इथपर्यंत घ्यायचा आहे आणि हा जो भाग आहे ह्याचा मध्य इथपर्यंतच घ्यायचा आहे आपल्याला. तर मग हे दोन आहे इथे आपण इथे खाली मार्किंग करून घेऊ आणि तिथूनच आपल्याला फक्त याचं मार्किंग करायचं. झालं बघा, हे एवढंच आपण मार्किंग केलंय आणि इथून इथपर्यंतच केलंय. ठीक आहे, हा भाग झालाय आपलं काम. त्यानंतर स्केल घेते मी आणि स्केलनी मी हे दोन्ही पार्ट जोडते. बस, हा एवढाच कपडा आपल्याला मेन फॅब्रिकचा पण लागणार आहे आणि हा पण अस्तरचा लागणार आहे. ह्याला कट करून घेऊयात आपण. आता तुमचं जर कापड जाड असेल आणि तुम्हाला गरज नसेल हे सगळं अस्तर वगैरे करायची, तर तुम्हाला करायचंय काय, अस्तरच्या ऐवजी डायरेक्ट सगळे पार्ट मेन फॅब्रिकवर काढायचे. मग तुम्हाला आता मी बघा, हे अस्तरवर 2 पार्ट आलेत आणि मेन फॅब्रिकवर 2 पार्ट येतील हे, बरोबर. पण तुम्हाला जर कापड तुमचं जाड असेल तर तुम्हाला हे अस्तर कट करायची गरजच नाही. मग तुम्हाला फक्त ह्याचे 2 मेन फॅब्रिकवर पार्ट येतील आणि बाकीचे सगळे पार्ट आपण जसे कट करतो तसे. ठीक आहे, आता हे एवढं तर कट झालंय आणि जो घेर आहे तो आपण नंतर कट करणार आहोत. म्हणजे वरचा जो बॉडीचा पार्ट आहे तो पूर्ण तयार झाला की मग त्याचं माप मोजून आपण घेर तयार करणार आहे. तर पहिले आपण हे जे मी मेन फॅब्रिक कट करून घेते. ठीक आहे, आणि मेन फॅब्रिक कट केल्यानंतर मला अजून तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती की आता बघा ही साडी आहे. आता पॅन्ट कट केल्यानंतर ही एवढी साडी उरली आहे माझी, भरपूर आहे साडी. ह्याच्यामध्ये जो ब्लाऊज पीस आहे तो मी कट नव्हता केला. सो बघा हा ब्लाऊज पीसचा भाग आहे, हा मी बाहीसाठी यूज करणार आहे. आणि ही जी कॉलर आहे, ही कॉलर आणि वरची कॉलर आहे ती मी ह्या कपड्यामध्ये बनवणार आहे. म्हणजे हा जो काठाचा भाग आहे ना, या कपड्यामध्ये मी हा भाग असा ठेवून कट करणार आहे. कारण आपल्याला हे थोडंसं हवं आहे, म्हणजे हे लाइनिंग मला ह्याच्यामध्ये कॉलरला दिसली पाहिजे. ठीक आहे, बाकीचा भाग तर मी अशा ह्याच्यामध्येच कट करणार आहे. म्हणजे हा भाग मध्ये कट करेल, फक्त कॉलर जी इकडची ही होणारी कॉलर आहे, पलटी होणारी कॉलर, आणि जी वरती लावणारी कॉलर आहे ती मी ह्याच्यात कट करणार आहे. सो इट विल लुक डिफरंट. चला
आपण ह्याची कटिंग करून घेते मी. त्यानंतर हे जे बाकीचे सगळे पार्ट आहेत त्याला मी सगळं असं अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून घेतलंय. हे जोडल्यानंतर फक्त दोनच पार्ट असे आहेत की ज्याला मी पलटी केलंय. कसं पलटी केलंय एकाच बाजूनी दाखवते मी तुम्हाला. आता बघा हा जो भाग आहे हा आपल्याला आतमधल्या भागाला फोल्ड करायचा आहे. सो हा दिसणार आतमध्ये आतमध्ये ह्याचे धागे वगैरे दिसतील निघतील. तर त्यासाठी फक्त एका बाजूला मी शिलाई मारून पलटी केले. बाकीचे बाजू तुम्ही जर बघाल ते तसंच आहे, त्याला काहीच केलेलं नाहीये. हे सगळं तसंच आहे जसं आपण नॉर्मली बाकीच्या पार्टला केलंय तसं. ठीक आहे. तर मग हे दोन पार्ट तुम्हाला फिनिशिंग करणं गरजेचं आहे. सगळ्यात पहिले ह्या पार्ट्सला आपल्याला ऍडजस्ट कसं करायचंय मी पहिले एक पार्ट करून दाखवते तुम्हाला. दुसरा पार्ट तुम्ही सेम टू सेम रेडी करा. आता सगळ्यात पहिले हा बघा असा भाग जो आहे असा ठेवून घ्यायचा आहे तुम्हाला. ठेवल्यानंतर याला पूर्ण व्यवस्थित हे करून पिन लावून घ्यायचेत, कारण शिवताना मग हे हल्लं नाही पाहिजे. बघा हे मी असं जोडून घेतलंय. बघा सरळवर सरळ बाजू ठेवली आपण, ह्याची सरळ बाजू आणि याची सरळ बाजू. आता आपल्याला ह्याच्यावर एक मार्किंग करायचंय. तुमचं जे ड्राफ्टिंग आहे ते घ्यायचं तुम्हाला. बघा आपण इथे आठवते तुम्हाला इथे मध्य काढला होता, या आणि या पॉइंटचा मध्य काढला होता, तिथे नॉच मारायची आहे. तिथूनच आपण गोलाकार दिला होता बरोबर. इथून आपली कॉलर फोल्ड होणार आहे. सो इथलं जे नॉच आहे ती नॉच आपल्याला इथे मार्किंग करायची आहे. सर्व मापांसाठी सेम प्रोसेस आहे, वेगळं कोणासाठी काही नाहीये. ठीक आहे. इथे आपल्याला ह्या नॉचचं मार्किंग करायचंय. आता हे जे मार्किंग आहे तुम्हाला काय करायचंय इथे बरोबर खाली 5 इंचावर मार्किंग करायचंय सर्व मापांसाठी. आता 5 इंचावर का मार्किंग करायचंय, आपली जी शिलाई येणार आहे ती 5 इंचावर येणार आहे. ठीक आहे. आता ही जी शिलाई आहे ही 5 इंचावर येणार आहे, पण ही जी साईडची शिलाई आहे ती आपली येणार आहे अर्धा इंचावर सर्व मापांसाठी. तुम्ही मोजून घ्या. ठीक आहे. आता हे जे अर्धा इंचावरून शिलाई मारायची आपल्याला, सुरुवात आपण इकडून करणार आहे. इथून करायची इथे कोपरा, अँड देन कोपऱ्यामध्ये आपल्याला दोरी टाकायची. चला मी सगळं तुम्हाला एक्सप्लेन करते. सगळ्यात पहिले मी इथपर्यंत शिलाई मारत येते. इथे शिलाई मारल्यानंतर आपल्याला काय करायचंय, मी हा गोधडीचा दोरा घेतेय कारण हा सहज तुटत नाही. खूप सेफ वाटतो मला हा दोरा. बेसिक आपले नॉर्मल जे दोरे असतात ते तुटतात. आता जेव्हा मी स्टिच मारणार आहे इथपर्यंत ह्या दोऱ्याला मी आत टाकून ठेवतीये. ठीक आहे. असं आत, ह्याच्याने आपल्याला कोपरा काढायला खूप सोपं जातं. आणि एका टाक्यामध्ये मी या दोऱ्याला अडकवणार आहे. ठीक आहे. म्हणजे मी इथून शिलाई मारत येणार, एका टाक्यामध्ये मी ह्या दोऱ्याला अडकवणार आणि अडकवल्यानंतर मी हा पण भाग आहे तो इकडच्या बाजूला आतून काढून घेणार आणि मग शिलाई मारणार. चला मी तुम्हाला दाखवते कसं करणार आहे मी ते. सगळ्यात पहिले इथे लॉक करतेय मी. आता इथे येऊन स्टॉप केलंय मी. त्यानंतर मी 2 मिनिटासाठी इथली पिन काढते एक. आता मला या दोऱ्याला इकडून कोपऱ्यामध्ये न्यायचं. नेल्यानंतर
मला एक टाका टाकायचा आहे आणि मला बघायचंय सिक्युअर आहे का, तर येस हे सिक्युअर झालंय. तर ह्याला मी आत घेतलं दोन्ही बाजूनी. आता मात्र हे घडी टाकणार आहे मी अशी, आणि इथून 5 इंचावर जी माझी मार्किंग आहे तिथे मी शिलाई मारून घेते. ही शिलाई वरती काढली. बघा आता हे असं आहे. याचे पिन्स काढते मी, तुम्हाला दाखवते. आपल्याला पहिले डबल टिप मारावी लागेल. आता जो कोपऱ्याचा कापडाचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे, कारण मग कोना पलटी करताना तो भाग मध्ये नाही आला पाहिजे. आता बघा हा जो भाग आहे हा भाग आपल्याला कट करायचा आहे इथे. ठीक आहे, जिथे आपण शिलाई मारली आहे तिथे कट करायचे आपल्याला. आता याला पलटी मारण्याआधी इथे मला 1 किंवा 2 नॉचेस मारायचे, म्हणजे हे असं हे नाही झालं पाहिजे, आकसलं नाही गेलं पाहिजे. आता याला आपल्याला पलटी करायचंय. पलटी केल्यानंतर दोरा ओढायचा आहे. आता हा दोरा ओढल्यामुळे बघा एकदम प्रॉपर कोन मिळालाय तुम्हाला इथे. हे बघा असं. आता याच्यावर तुम्हाला दापटीप नाही मारायची, लक्षात घ्या. हे अजिबात चांगलं नाही दिसत. कॉलर आहे ही, सो हे मेन हायलाइट आहे तुमचं, त्यामुळे ह्याच्यावर कुठलीही शिलाई दापटीप बिपटीप मारायची नाही. ठीक आहे. आता बघा ही कॉलर आपली अशी पलटी झाल्यावर अशी दिसणार आहे. हे बघा हा भाग असा दिसणार आहे आपला. ठीक आहे, हा भाग असा दिसणार आहे. त्यामुळे आपल्याला करायचंय काय, याच्यावर असं करून नंतर इस्त्री मारायची. पहिले मी काय करणार आहे, हे इस्त्री मारून बसून घेणार आहे व्यवस्थित, कारण हे इकडे तिकडे दिसलं तर चांगलं नाही वाटणार. सो मी ह्याला इस्त्री मारून बसून घेते, आणि इस्त्री मारल्यानंतर मी सेम असाच दुसरा पार्ट रेडी करून घेते. बघा मी हा धागा कट करून टाकतीये. आता ह्या धाग्याचं काही काम नाहीये. बघा हे दोन्ही पार्ट रेडी पण झालेत, मी इस्त्री पण करून घेतलंय ह्याला. आता हे असं दिसतंय. हे बघा, हे जेव्हा आपली कॉलर बाहेर येईल त्यावेळेस हे असं दिसणार आहे. आता सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला ह्याला या पॉइंटला सिक्युअर करायचंय, म्हणजे हे इकडे तिकडे नाही गेलं पाहिजे. आपल्याला काय करायचंय, बघा ही ओपनच आहे, आपण इकडून आतमध्ये शिवलंय, हे ओपन आहे. तर मग याला आपल्याला शिवून सिक्युअर करायचंय, म्हणजे ते इकडे तिकडे नाही जाणार. ठीक आहे, दोन्ही याला शिलाई मारून घेऊया. आता हे तर व्यवस्थित आहे, म्हणजे इकडचं काही वरून दिसत नाहीये वाकडं तिकडं, पण या भागाचं थोडंसं तिरपं झालंय, सो मी एक्स्ट्राचं कापून टाकतेय. हे एवढं काही नाहीये महत्वाचं, राहिलं वाकडं तिकडं, पण वरचा भाग नाही कापायचा आपल्याला कुठेच. खालचा जो आपण ऍडिशनल भाग टाकलाय तो थोडा तिरपा वगैरे झाला असेल तर तो कापून टाकायचा. वरच्या भागाला नाही कट करायचं आपल्याला. परफेक्ट. आता याला आपल्याला प्रिन्सेस लाईन जोडून घ्यायचं. आता हे जेव्हा प्रिन्सेस लाईन आपण जोडतो त्यावेळेस इथे थोडाफार कापड उरतं. ठीक आहे, तर ते उरलेलं कापड आपल्याला कट करायचं. एकदम अल्लाद, काहीही ओढताड न करता मी कट करते. ह्याला एक्स्ट्राचा जो भाग येतो बघा, हा 1.5 इंच पेक्षा थोडासा मोठा, 1.5 इंच असेल मे बी. ठीक आहे, आता मात्र मी ह्याला डबल टिप मारणार आहे. बघा कधी पण मुंढ्याकडून जोडायला घ्या, खालून जोडायला नाही घ्यायचं तुम्हाला या ड्रेससाठी. ठीक आहे, मुंढ्याकडून जोडायला घ्या, म्हणजे तुमचं जे काय आहे ते बरोबर इथे खाली उरलेलं आपल्याला कट करता येईल. ठीक आहे, तर मी ह्याला डबल टिप मारून ह्याला नॉचेस मारून घेते. जिथे जिथे गोलवा भाग येतो तिथं तिथं नॉच मारावेच लागतात. जर नाही मारलं तुम्ही तर ते आकसल्यासारखं दिसेल तुम्हाला.
आणि ते फिटिंगला पण व्यवस्थित नाही येणार. तर मग मी ह्या पूर्ण गोलव्या भागामध्ये इथे छोटे छोटे नॉचेस मारतीये. आता बघा हे असं बरोबर झालंय आपलं, आणि हा जो भाग आहे हा आपला असा येणार आहे. तर दुसरा भाग पण बनवून घेते असा, आणि मग पुढच्या प्रोसेसकडे वळूया. हे दोन्ही पार्ट आपले तयार आहेत. आता तयार झाल्यानंतर आपल्याला ह्याचा मागचा भाग जोडायचा आहे. आता मागचा जो भाग आहे तो जोडताना इकडून कोपऱ्यापासून कट टू कट इथपर्यंत अर्धा इंच पर्यंत तुम्हाला शिलाई मारायची आहे. बघा आपण अर्धा इंच मार्जिन ठेवली आहे, तर शिलाई पण तुमची अर्धा इंच वरूनच आली पाहिजे. जर तुम्ही पाव इंचावरून शिलाई मारली तर तुमचा मुंडा पाव इंच पुढच्या बाजूला, पाव इंच मागच्या बाजूला मोठा होईल. आणि जर तुम्ही अर्धापेक्षा जास्त मारली म्हणजे पाऊण इंचावर मारली तर तुमचा पाव पाव इंच दोन्ही बाजूनी मुंडा कमी होईल आणि तुम्हाला आकसेल. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. तुमचा मुंडा प्रॉपर येण्यासाठी तुम्ही शोल्डर व्यवस्थित जोडणं गरजेचं आहे. चला मी अर्धा इंचावरून शिलाई मारते ह्याला. शिलाई लॉक करायची आहे. डबल टिप मारायला विसरायचं नाहीये. शोल्डर्स जोडून झालेत आपले. आता आपल्याला घ्यायचंय कॉलरचं माप. तर कॉलरचं माप घेण्यासाठी बरोबर ह्या दोन्ही भागांना एकावर एक ठेवून आपल्याला अशी घालायची घडी. उलट्या बाजूनी करते म्हणजे मार्किंग वगैरे दिसून येणार नाही. आता हे जे आपण पकडलंय त्याला पिन्स लावत जायचं, म्हणजे ते हलणार नाही तुमचं माप घेताना. माप घेताना जर हे हललं तर चुकीचं माप घेतलं जाईल, आणि चुकीचं माप घेतलं तर कॉलर पण चुकीची कट होईल. आता कॉलरचं माप घेण्याआधी सगळ्यात पहिले हा भाग आपल्याला थोडासा कट करावा लागतो. कसा कट करायचा मी तुम्हाला सांगते. सगळ्यात पहिले ही जी तुमची गळ्याची जी जिथे जॉईंट झालेला पॉइंट आहे तिथपासून पावच इंच तुम्हाला मार्किंग करायची अशी डिरेक्ट रेष, आणि ती रेषच उडवून टाकायची डिरेक्ट. याच्याने तुमची कॉलर काचणार नाही बसल्यावर. आणि हे आधी का नाही कापत आपण, कारण नंतर ते वर खाली होऊ शकतं. कधी कधी गरज पण नाही पडत कापायची, पण मोस्ट ऑफ द टाइम जर तुम्ही व्यवस्थित जर कटिंग केली असेल, व्यवस्थित स्टिच केलं तर हे असं ऍक्युरेट येतं आणि मग कापावं लागतं. ठीक आहे, तर पहिले याचं माप घेऊयात आपण.
आता माप घेताना आपल्याला 5 इंचावरून कॉलर जोडायची आहे. तर तुमचं माप कुठून घेतलं पाहिजे? 5 इंचावरून. ठीक आहे, तर मी संपूर्ण 5 इंचावर मार्किंग करतेय. बघा, आता मी बरोबर इथून एवढं माप घेणार आहे. तुमचा टेप फ्लेक्झिबल असतो, तुम्ही कसंही तुमच्या हिशोबाने त्याला वळवू शकता. तर मी बरोबर इथे ठेवतेय टेप आणि असं 5 इंच जिथे माझी रेष आहे त्याच्यावरून मी टेपला हळूहळू हळूहळू पुढे सरकवतीये. तर माझी कॉलर आली आहे 6.25, बरोबर परफेक्ट 6.25 आली आहे. परत एकदा मोजते मी. मेक शुअर करायचंय तुम्हाला की जर आपण इकडे तिकडे नाही जायला पाहिजे. माप तर येस, बरोबर 6.25 आहे माझी कॉलर. आता या 6.25 इंचाची आपल्याला कॉलर बनवायची. तर चला कॉलरचं ड्राफ्टिंग आता आपण शिकूया. आता 6.25 इंचाची आपल्याला कॉलर बनवायची आहे. तर सगळ्यात पहिले कॉलरची उंची किती ठेवायची? तर जर तुमचं माप 32 किंवा त्यापेक्षा कमी असेल, म्हणजे छातीचं माप सांगते मी तुम्हाला, जर तुमच्या छातीचं माप 32 किंवा त्यापेक्षा कमी असेल तर तुम्ही 2.25 इंचाची कॉलर बनवायची. पण जर तुमचं 32 पासून पुढे असेल, म्हणजे 33, 34, 35, 36 किती पण मोठं असेल माप, तर तुम्हाला 3 इंचाची कॉलर घ्यायची कंपल्सरी. ठीक आहे, मग कितीही मोठं माप असलं तरी तुम्हाला 3 इंचाची कॉलर घ्यायची. तर आता मी इथे माझं 32 माप आहे त्यामुळे मी 3.25 इंचावर मार्किंग करते. 3.25 इंचावर मार्किंग केल्यानंतर आपल्याला मारायची आहे सरळ रेष. तर याला आपण रेष मारून घ्यायची अशी सरळ. आता सरळ मारून घेतल्यानंतर रेष तुम्हाला काय करायचंय, जे काही तुमचं कॉलरचं माप आलंय ते आपल्याला इथे टाकायचंय. बघा माझं 6.25 आलं होतं. इथे पण 6.25 घेतेय मी. आणि याला जोडायचंय. जोडल्यानंतर अर्धा आणि 1 रेष आपल्याला वर जायचंय सर्व मापांसाठी. बघा, इथून अर्धा आणि 1 रेष वर जायचे सर्व मापांसाठी. त्यानंतर जर तुमचं छोटं माप असेल, जर तुम्ही 2.5 इंच 2.25 इंचाची कॉलर घेतली असेल तर तुम्हाला इथे 5 इंच बाहेर यायचंय. आणि जर तुमचं 3 इंचाची कॉलर तुम्ही घेतली असेल तर 5 आणि 1 रेष तुम्हाला बाहेर यायचंय. ठीक आहे, फक्त 1 रेषेचा फरक आहे, लक्षात घ्या. आता हे दोन्ही पॉइंट जोडायचेत आपल्याला. बघा, हे माप तुमचं चेंज होणार आहे, 5 आणि 1 रेष होईल जर तुमची 3 इंचाची कॉलर असेल तर. पण हे जे माप आहे ते तुमचं 3 इंचाची कॉलर असली तरी सेमच असतं. हे कोणत्याही कॉलरसाठी अर्धा आणि 1 रेषच राहणार आहे. ठीक आहे, आता या आणि या पॉइंटचा काढायचा आपल्याला मध्य सर्व मापांसाठी. आता मध्य काढल्यानंतर हे दोन्ही पॉइंट्स आपल्याला जोडायचे. आणि ही झाली आपली कॉलर. ह्याला कट करूयात आपण. ज्या कात्रीनी आपण कागद कापतो त्या कात्रीनी कधीच कापड कापायचं नाही.
कापड कापायची कात्री वेगळी ठेवायची, ती कधीच कागद वगैरे वापरायला घ्यायची नाही, कारण प्रॉब्लेम होतो, ती खराब होते लवकर. कागद कापायची कात्री ही नेहमी वेगळीच ठेवायची. ठीक आहे. आता ही कॉलर आपण कट केली आहे. आता कट केल्यानंतर आपल्याला एकदा चेक करायचंय की हे येतंय ना तेवढंच जेवढं आपल्याला पाहिजे. तर हे बरोबर 5.75 इंच येत आहे बघा इथून इथपर्यंत. तुम्हाला कन्फर्म केल्याशिवाय कटिंग करायचं नाही. आता कॉलर साठी आपण काय काय कट केलंय ते बघूया. सगळ्यात पहिले जी कॉलर आपण कट केली होती, हे बघा, जी कॉलर आपण कट केली होती ती मी बंद घडीवर कट करून घेतलीये अशी. ठीक आहे. सो कॉलर तर झाली आपली. त्यानंतर आपल्याला 2 कापड पाहिजे. आता तुमचं 2च कापडामध्ये काम होऊन जाईल, पण मला मेन फॅब्रिक आणि अस्तर हे वेगळं वेगळं लावावंच लागणार आहे, कारण खूप जास्त ट्रान्सपरंट आहे माझं कापड, त्याच्यामध्ये हे कॅनव्हास लावलेलं दिसून येईल. सो मी हे दोन कपडे घेतलेत. एकावर मी कॅनव्हास चिटकवणार आहे आणि एक मी मेन फॅब्रिकला लावणार आहे. तर सेम मेन फॅब्रिकचे 2 तुकडे लागणार आहेत आपल्याला. ठीक आहे. एक याला कव्हरअप करायला आणि एक याला कव्हरअप करायला. ठीक आहे. आता मी हे मुद्दामून काठाचा भाग घेतलाय, थोडस झँकी पँकी जगा बघा मला बघा टाइप्स कॉलर होऊन जाईल माझी. तर बघा, ह्याला मी काय करणार आहे, याला ह्याच्यावर शिवून घेणार आहे असं. ठीक आहे. आणि याला याच्यावर शिवून घेणार आहे असं. पण शिवताना मी करणार काय, तर ही जी बाजू आहे मी पहिले हे जॉईन करून घेते, मग तुम्हाला दाखवते. आता कॉलरचे 2 भाग आहेत, एक सरळ बाजू आहे आणि एक थोडासा असं कर्व आहे बघा. तर थोडासा जिथे कर्व आहे तिथे अर्धा इंच ठेवायचं, बाकीचं एक्स्ट्रा कापड कापून टाकायचं. सगळ्यांची कॉलर सेमच बनवतात. ठीक आहे. तुमचं माप कितीही असू दे, स्टिच करायची पद्धत हीच. आता हा जो गोलवा भाग आहे हळूहळू हळूहळू दुमडून याला शिवून घेते. सगळ्यात पहिले मी काय करते, प्रॉपर फिनिशिंग येण्यासाठी मी याला असं इस्त्री फिरवून घेते, म्हणजे हे एकदम छान सुंदर कॉलर बनेल आपली. बघा, इस्त्री केल्यामुळे काय होतं, फिनिशिंग पण छान येते, तुमचा त्रास पण वाचतो. आता अल्हाद मी बरोबर 5 इंच वरून स्टिच मारणार आहे. आता हे जे एक्स्ट्राच आहे ते काय कापते मी इकडचं. आता बघा, ही कॉलर जी आहे ती मागून अशी दिसतीये. आता ह्याचा जो दुसरा पार्ट होता जो आपल्याला कव्हरअप करायचा आहे, तो पार्ट मी तुम्हाला दाखवते. हे बघ, याला आपल्याला चारही बाजूनी शिलाई मारून घ्यायची आहे. आता हे केल्यानंतर तुम्हाला करायचंय काय, पहिले तर एक्स्ट्राचं कट करून टाकायचंय. नंतर ह्याला प्रॉपर शेप देणार आहोत आपण. आता या कॉलरचा हा सरळ भाग आणि या कॉलरचा हा सरळ भाग, दोघांना असं एकमेकांवर ठेवायचं आहे. आता सरळ ठेवताना तुम्हाला एक गोष्ट शुअर करायची की तुम्हाला इकडे खाली ऍटलीस्ट 1/2 इंच कपडा तरी शिल्लक राहायला पाहिजे. तर माझा 1/2 इंचापेक्षा जास्त राहतोय, सो मला काही टेन्शन घ्यायचं काम नाहीये. आता याला लावायच्यात पिन्स. बघा, सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवली आपण. ही पिन खराब आहे.
पिन्स लावून घेतल्यात मी. आता पिन्स लावल्यानंतर बघा हा जो ओपन बाजू आहे इथेच आपल्याला इथे शिलाई नाही मारायची, तर बाकीच्या बाजूला इकडे इथून इथपर्यंत अशी शिलाई मारायची, पण कोण्यामध्ये आपल्याला दोरा अडकवायचा आहे. ठीक, म्हणजे व्यवस्थित कोपरे काढायचे आपल्याला. तर मग अशी मी सांगितलं होतं ना तुम्हाला कसं दोरा अडकवायचं आहे, तर मी 2 दोऱ्याचे तुकडे कापून घेते आपल्याला अडकवण्यासाठी. चला इथे लॉक करायचे आपल्याला. पाचची टीप आहे, ही नॉर्मल टीप वर घेते. आता इथे कोपऱ्यावर आल्यावर स्टॉप करायचे तुम्हाला. त्यानंतर दोरा टाकायचा आतमध्ये. एक मधली पिन काढते, सो आय कॅन इझिली रीच देअर. हा, आता बरोबर दाब वरती घेऊन हा दोरा अडकवायचा आहे आपल्याला. एक स्टिच घ्यायची आहे, मेक शुअर करायचं येस दोरा अडकलाय, आणि अडकल्यानंतर दोऱ्याला परत आत टाकायचं. दोऱ्याच्या दोन्ही बाजू इकडे ओढून घ्यायच्यात आणि मग कॅनव्हसच्या कडेकडेने बघा, कॅनव्हसला शिलाई नाही येऊ द्यायची. परत सेम प्रोसेस इथे करायची आपल्याला. कोपऱ्यामध्ये ह्याला टाकायचं आहे. दोरा अडकलाय, आत टाकला त्याला, आणि मग परत शिलाई. आता शिलाई मारताना इथे पण आपल्याला लॉक करायचंय. आता हे जे बाजू आहेत एक्स्ट्राच्या त्या आपल्याला कट करायचं. बघा कोपरा पण कट करून टाकायचा आपल्याला. फक्त लक्ष द्या की तुम्हाला शिलाईवरून कट नाही करायचंय. मी जेव्हा शिकत होते तेव्हा हमखास माझी कोपरावरून शिलाई जायची आणि मला एवढी चिडचिड व्हायची, कारण मला पुन्हा अख्खी कॉलर परत शिवावी लागायची. ऊस बुनते पण. एनिवेज, आता याला आपल्याला थोडे नॉचेस मारायचे मध्ये मध्ये 1-2. ठीक आहे, पलटी करूया त्याला. तर पलटी केल्यानंतर कोपरे ओढून घ्यायचे त्याचे, म्हणजे प्रॉपर तुम्हाला असं टोक मिळेल कॉलरला. आता ही टोक ओढून घेतल्यानंतर जो दोरा आहे ह्याचं काम झालंय आपलं. सो कट करून टाकायचा आणि इकडून ओढून घ्यायचा हा कोपरा. ठीक आहे, सेम कट करून टाकायचा आणि हे जे छोटंसं आहे ते ओढून बाजूला काढायचं, म्हणजे ते तिथे दोरा राहत नाही अजिबात. बघा आपली कॉलर रेडी आहे. आता हिला मारायची आपल्याला इस्त्री. इस्त्री मारून ह्याला जाम बसवायचं आपल्याला, आणि ह्याला छान बसवल्यानंतर आपल्याला इकडे फक्त 1/2 इंच कापड ठेवायचंय आणि एक्स्ट्राचं कापून टाकायचं. बघा मी हे एक्स्ट्राचं कापलंय. आता मी ह्याला हे कापड आणि हे वेगळं वेगळं आहे की नाही, अस्तर आणि हे, सो मी ह्याला शिलाई मारून पहिले सिक्युअर करते, नाही तर ते शिवताना वेगळं होईल. ठीक आहे, आता याला इस्त्री मारून घेते मी आणि आपण मग कॉलर जोडूया.
त्यानंतर ह्याला आपल्याला जोडायचंय. पहिले आतल्या बाजूने शिवायचे आपल्याला कॉलरला. ठीक आहे. आतल्या बाजूला हा म्हणजे तुमची जी उलट बाजू आहे तिथे तुम्हाला हा कोपरा ठेवायचा आहे असा, आणि बरोबर 1.5 इंचावरून शिवत शिवत यायचं असं गोल 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 इथपर्यंत. स्टिच करूयात आपण ह्याला एकदम अल्लाद. ही जी वरची बाजू आहे ती थोडीशी बाजूला करायची, म्हणजे तुम्हाला स्टिच करायला प्रॉब्लेम नाही होत. आता मी हे अल्लाद घेते, ओढायचं नाही अजिबात. ओढलं की झाला तुमच्या कॉलरचा गेम. ती कॉलर एक्सटेंड होईल मग. आता स्टिच करून झाल्यानंतर कोपरे कट करायचे तुम्हाला जिथे धागे वगैरे आहेत तिथे. त्यानंतर हे जे कोपरे आहेत ते कटच करावे लागतात, कारण मग ते बाहेर दिसले ते अतिशय जंगाळ दिसतं. आता तुम्हाला काय करायचंय, ही जी कॉलर आहे ही अशी आत सगळं कपडा टाकायचं, सगळं कापड आत गेलं पाहिजे. आणि कापड आत गेल्यानंतर हिला असं छान गोल आकारामध्ये शिवून घ्यायचं. आता कॉलर जोडताना मध्ये कुठल्या चुण्या येऊ देऊ नका. चुण्या येत असतील तर त्या हाताने अशा क्लिअर करत राहा आणि मग टीप मारा. सगळ्या बाजूनी कापड व्यवस्थित आत गेलंय ना ह्याची तुम्ही काळजी घ्या. कारण मग ते बाहेर दिसलं तर ते वाईट दिसतं खूप. आणि टिप लॉक करायला विसरायचं नाही. आपले जो कोट कॉलर आहे तो रेडी आहे. लेट मी जस्ट क्विकली शो यू कसं दिसतंय हे. बघ हे असं येणार आहे. ही एक्स्ट्राचे धागे वगैरे कट करा व्यवस्थित, चांगला दिसत ते. आणि आता ही जी कॉलर आपली बनली आहे बघा, हे जे आहे ओव्हरलॅप होणार आहे आपलं. कमीत कमी अर्धा इंच तरी ओव्हरलॅप होईल, कारण आपण इथे तुमची आवड असेल तर तुम्ही हुकच्या ऐवजी बटन्स पण लावा. मी तुम्हाला आठवते जो ग्रीन कलरचा ड्रेस घालून आले होते मी क्लासमध्ये, त्याच्यामध्ये मी बटन्स लावले डिझाईनचे असे सुंदर सुंदर. तर तसे बटन्स तुम्हाला मिळाले तर तुम्ही लावा, तर ते खूप छान दिसेल.
पण याला मी सध्या तरी मे बी हुकलुकच लावेन. आय एम नॉट शुअर काय करते मी, बघू. तर हे तयार असं दिसतं. ठीक आहे, हे इस्त्री मारल्यावर सगळं व्यवस्थित बसेल. हे जे प्रिन्सेस कट आहेत हे चांगले बसतील व्यवस्थित. ठीक, क्यूट बनले कॉलर. हे बाकीचं सगळं झँकी पँकी नाहीये, फक्त कॉलरचा भाग झँकी पँकी आहे. ठीक आहे, आता याचा जो भाग आहे हा आपल्याला पहिले बाही जोडून घ्यायची आहे. आता बाही कशी जोडतात ते तर तुम्हाला माहिती आहे. पहिले मी बाही जोडून घेते, मग आपल्याला ह्याच्या मापावरून आपल्याला सिंगल घेर कट करायचा आहे. कारण तो जो घेर असणार आहे हा टोटल पूर्ण ड्रेसला एकच घेर लावणार आहे आपण अखंड. आपण काय करतो, अम्ब्रेलाला 2 घेर लावतो की नाही, पण या ड्रेससाठी मी सिंगल एकच घेर लावणार आहे संपूर्ण ड्रेसला. सो आपण बघूयात ते कसं कट करायचं. पहिले मी ह्याला बाही लावून फिटिंग करून घेते. फिटिंग कशी करायची, आपली नॉर्मल जशी फिटिंग असते, जशी आपण ड्रेसला ब्लाउजला करतो तसं बाही लावून आपली फिटिंग करून घ्यायची. ठीक आहे, तशी तुम्ही फिटिंग करून घ्या, मी पण घेते करून. आता आपल्याला घेर कसं कट करायचं ते बघूयात आपण. सगळ्यात पहिले तुमचं जेवढं पण हा भाग आलाय तो मोजायचा आहे तुम्हाला सर्व मापांसाठी. आता हा मोजल्यानंतर आता माझा आलाय 28.5 आलाय. तर तुमचं जेवढं पण येतंय त्याच्यातून तुम्हाला घेर कटिंग करायचं. आता जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला जो घेर कट करायचा आहे तर ते कशा पद्धतीने कुठला कट करायचा आहे बघा. जर तुम्हाला चुण्यांचा घेर बसवायचा असेल तर सलग, म्हणजे तुम्ही जे तुमचं कापड आहे ते रुंदीमध्ये सलग 3 मीटर घ्या, किंवा जर तुम्हाला जास्त घेर नको असेल तर 2.5 मीटर घ्या, आणि जर तुम्हाला खूप जास्त घेर हवा असेल चुण्यांच्या घेरमध्ये तर 3.5 मीटरचा असा आडवा कपडा घ्या, आणि तुमच्या हिशोबानुसार तुम्ही जेवढी उंची हवी आहे तेवढी उंची कट करा, आणि त्याला नुसतं प्लेट टाका किंवा चुण्या द्या, ते तयार होईल. आता अम्ब्रेला घेर शिकूयात आपण. अम्ब्रेला घेरमध्ये काय करतात, तर मी हा जो सिंगल अम्ब्रेला बनवलाय सिंगल, तर मी पहिले तुम्हाला सिंगल शिकवते, नंतर डबलवाला शिकवते. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले तुम्हाला 1 इंच सोडून द्यायचंय कापडामध्ये, जे पण कापड तुम्ही कट करताय. मग आता मी साडीचं बनवलंय ते, सो मी त्या हिशोबाने तुम्हाला सांगते. तुमचं जो कापड आहे लांबीमध्ये असं ठेवा, त्यानंतर 1 इंच इकडच्या बाजूनी सोडून द्या. त्यानंतर तुम्हाला जेवढी लांबी हवी आहे ती लांबी तुम्ही टाका. आता समज मला लांबी हवी आहे त्याच्यातून कंबर उंची वजा करणार मी. म्हणजे बघा, आता हा जो आपला ड्रेस आहे, तर हा पार्ट तर आपण वेगळा बनवलाय ना, वेगळा कपड्यामध्ये बनवलाय. सो याला काउंट करण्याची गरजच नाही. पण तुमची संपूर्ण उंची आहे त्याच्यामधून ही जी उंची आहे ती वजा करा तुम्ही, आणि मग जेवढी पण येते त्याच्यामध्ये 1 इंच अधिक करून. म्हणजे आता समज माझी पूर्ण उंची किती पण आहे तर त्यातलं कंबर उंची वजा करून जी उंची राहते ती मी इथपर्यंत टाकली. आता इथपर्यंत टाकल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, जर तुम्हाला सिंगल घेर बनवायचं तर तुम्हाला 4थ्या भागावर माप टाकायचे, तुमच्या कंबर घेराच्या 4थ्या भागावर. आणि कोणता कंबर घेर, बघा हा जो तयार झाल्यानंतर या बॉडी पार्टचा जो पूर्ण कंबर घेर आलाय, आपल्या अंगावर मोजलेला कंबर घेर इथे नाही काउंट करायचंय तुम्हाला. जे तुम्ही रेडी केलंय ना, हे पूर्ण वरचा पार्ट रेडी कराय, त्याचा संपूर्ण सर्कल मोजायचा. तो किती आलाय, तर त्याच्यावर त्याचा 4था भाग तुम्हाला इथपासून इथपर्यंत टाकायचा. ठीक आहे, आता समज मी इथून इथपर्यंत समज हे माप टाकलं मी 20. ठीक आहे, 20 इंच म्हणजे जेवढी माझी उंची आहे, तर त्याच्यामधून मी कंबर उंची वजा करून 20 टाकलं, 20 इंच. ठीक आहे, त्यानंतर मी कंबर घेर माझी आली समज 28. हा, तर मी त्याचा 4था भाग टाकला 7 इंच. आता मात्र हा जो पॉइंट आहे या पॉइंटवर आपल्याला दुमडायचंय आपलं कापड. हे बघा, असं केल्याने तुमचं कापड खूप बचत होणार आहे, आणि कमीत कमी कापडामध्ये. बघा, मी त्या एका साडीमध्ये पॅन्ट आणि टॉप बनवला, स्टील त्याच्यामध्ये एक टॉप होईल एवढा साडी उरली आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही कापड जर वाचवलं ना तर भरपूर फायदा होईल तुम्हाला. ठीक आहे, तर बघा, आता समज हे मी ह्याच्यावरच फोल्ड केलं. बघा, पहिले मी काय केलं, 1 इंच सोडून दिलं, नंतर जेवढी उंची पाहिजे त्यातनं कंबर उंची वजा करून इथे ठेवली, त्यानंतर जेवढी कंबर आपल्याला कापडावर मिळाली आहे त्याच्यामधून 4था भाग करून असं केलं. ठीक आहे, आता हा 4था भाग मी का टाकलाय,
कारण मला हा सिंगल घेर हवा आहे, म्हणजे एकच घेर मी मागच्या बाजूला आणि पुढच्या बाजूला पूर्ण कंबाईन करणार आहे. पण हेच जर तुम्हाला नको असेल, म्हणजे एकच घेर नाही लावायचं, तुम्हाला असं खूप घेरदार ड्रेस बनवायचा आहे, तर मात्र तुम्हाला इथे चौथा भाग न टाकता इथे कंबर घेराचा तिसरा भाग टाकायचा आहे तुम्हाला. ठीक आहे, लक्षात आलं? एवढंच फक्त काय ते चेंज आहे. तुम्हाला इथून इथपर्यंत चौथा भाग तेव्हाच टाकायचा जेव्हा तुमचं सिंगल घेर असेल, आणि जेव्हा तुमचे 2 घेर असतील, म्हणजे मागच्या भागाला वेगळा घेर, पुढच्या भागाला वेगळा घेर, स्टील मोठा घेर, तर तुम्हाला इथून इथपर्यंतचं माप कंबर घेराचा तिसरा भाग, आणि अंगावरचा कंबर घेर नाही, लक्षात घ्या, कापडावरचं. आता हे जेवढं आहे तेच एवढं ठेवायचंय तुम्हाला. मग सेम इकडून पण, म्हणजे या कोपऱ्यापासून असं तुम्हाला गोल गोल करायचंय, बरोबर असं. झालं. त्यानंतर बरोबर या टोकावरून हे माप मोजायचं, आणि मग तुम्हाला काय करायचंय, परत इथे टेप असं तिरपा ठेवायचं, परत घ्यायचं, परत इकडे टेप तिरपा ठेवायचं, इकडे घ्यायचं. असं करत करत तुम्हाला हे सेम माप सगळीकडे आलं पाहिजे. लक्षात घ्या, तुमचं माप वेगळं नाही आलं पाहिजे कुठेच. म्हणजे तुमचा हा आणि हा गोल एकदम छान गरगरीत गोल आला पाहिजे. तो कधी येईल? जेव्हा तुम्ही इथपासून तुमचा टेप बरोबर ठेवाल आणि मार्किंग कराल, आणि मग त्यानुसार तुम्ही ते मार्किंग फॉलो कराल आणि छान त्याचा गोल बनवाल. आता हा जो गोल बनलाय तुमचा, तो गोल पहिले तुम्हाला कट नाही करायचा. सगळ्यात पहिले यू नीड टू कन्फर्म. मी तुम्हाला क्लासमध्ये पण हे शिकवलंय आणि इथे पण मी तुम्हाला हेच सांगेन की एकदा कापलं तर तुमचा पॅटर्न नंतर हे करायला प्रॉब्लेम होईल. तर एकदाच कापायचं, पण मोजायचं 2 वेळा. तर सगळ्यात पहिले काय करायचं, आपला टेप असतो फ्लेक्झिबल, असं आपण जशी मुंडा खोली मोजतो तसं तुम्हाला हे माप मोजायचे. बाबा किती आलं? जर तुम्ही एक घेर लावणार असाल तर टोटल हे तुमच्या कंबर घेराच्या निम्म आलं पाहिजे. म्हणजे हे मला समज 28 हवं असेल तर हे 14 आलंच पाहिजे, आणि ते येतं. ठीक आहे, नसेल येत तर तुमचा गोल कुठेतरी चपटा झालाय, कुठेतरी काय झालंय, ऍडजस्ट करा. समज तुम्हाला 2 घेर हवेत, तर मात्र मग तुमचा हा घेर आहे तो चौथा भाग आला पाहिजे. ठीक आहे, निम्मा नाही, चौथा भाग. कारण बघा, ही घडी आहे, ही पण एक घडी आहे ना, इकडचा पण भाग आहे, इकडचा पण भाग आहे, सो हा घेर अखंड आहे. म्हणून मग तुम्हाला इथे चौथा भाग बघायचा आहे. आता समज माझा 28 आहे, 28चा चौथा भाग किती येतो? मग 7. मग तुमचा तिसरा भाग मोजल्यानंतर असं मोजायचं, इथे 7 इंच येतंय का? आणि आलं की मग तुम्हाला कापायचं नाहीये, मग तुम्हाला वरतून अर्धा इंच मार्किंग करायचंय. कारण शिवणार तर तुम्ही इथे, पण कापलं जर तुम्ही इथे तर तुम्हाला अर्धा इंचाहून शिवावं लागेल, आणि मग ते अजून मोठं होईल, जवळजवळ 2 इंच मोठं होईल, आणि ते आपल्याला नाही पाहिजे. सो जो तुमचा ऍक्च्युअल घेर करेक्ट आलाय त्याच्या आतमध्ये तुम्हाला कन्फर्म केल्यानंतर अर्धा इंचाची असं डॉट डॉट करून रेष बनवायची पूर्ण, आणि मग ती आतली रेख कापायची. लक्षात घ्या, हा कपडा तिरपा आहे बघा, जिथे सरळ आहे तिथे जास्त ताणणार नाही, पण जो तिरपा होईल हा मधला भाग तो खूप ताणतो, आणि तिरप्या कापड्यामध्ये ताणण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे तो घेर मोठा होईल आणि मग तो चांगला नाही बसणार. त्यामुळे तुम्हाला असा घेर कट करायचा. आता मला जेवढं डिटेलमध्ये समजावता येईल तेवढं डिटेलमध्ये मी समजवलंय तुम्हाला. आता तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला कोणता घेर कसा पाहिजे, डबल घेर हवाय की सिंगल घेर हवाय, ते तुम्ही तुमच्या लक्षात घ्या. आता ए लाईन बघूया आपण. समज त्याला तुम्हाला जास्त घेर नाही बनवायचा, ए लाईन बनवायचा आहे, तर काय करायचं, वरचा जे काही बॉडी तुम्ही कट केली आहे त्यानंतर तुमचा जो कापड आहे साडीचं किंवा व्हॉट एव्हर फॅब्रिक तुम्ही घेतलंय त्याला असं फोल्ड करायचं, डबल फोल्ड करायचं. ठीक आहे, बघा हा लांबीमध्ये कपडा आहे, हा रुंदीमध्ये आपण फोल्ड केलाय. ठीक आहे, रुंदीमध्ये फोल्ड केल्यानंतर तुमच्याकडे फोल्डवाली बाजू राहिली पाहिजे. आता फोल्डवाली बाजू तुमच्याकडे राहिल्यानंतर जेवढी पण तुमची कंबर उंची ती वजा करून टाकायची. आता समज आपण विचार केला आपला घेर 20 इंचचा आहे असं समजूयात आपण, तर वरून तुम्हाला अर्धा इंच सोडून द्यायचंय. कशासाठी सोडून द्यायचंय? ती तुमची असणार आहे शिलाई मार्जिन. त्यानंतर इथपासून तुम्हाला मग टाकायचंय, समज माझं 20 आहे तर मी 20 इंच इथून टाकलं, पण त्यामध्ये अजून आपल्याला 1 इंच शिलाई मार्जिनचं मिळवायचंय. पण जर तुम्ही दुमडणार असाल इथे तरच तुम्हाला 1 इंच द्यायचंय, पण जर तुम्ही पिको वगैरे करणार असाल तर तुम्ही अर्धा इंच दिलं तरी हरकत नाही. पण सेफ, जर तुम्हाला कट वगैरे करावं लागलं, काय करावं लागलं तर 1 इंच देऊन टाका इथे. झालं. त्यानंतर तुम्हाला इथे मस्त अशी आडवी रेघ मारायची आहे. आता तुमचा हा घेर किती लांब आहे? जेवढं तुमचं हे कापड रुंद असेल तेवढं तुम्हाला इकडून वरती जावं लागतं तो ए लाईन इफेक्ट द्यायला.
ठीक आहे. नाहीतर हे असे कोणे लटकतील खाली कोपऱ्याला. मग तुम्हाला करायचंय काय, तुम्हाला इथपासून वरती 2 किंवा 2.5 इंच वरती जायचंय सर्व मापांसाठी आणि मग ह्या आणि या पॉइंटचा मध्य काढायचा आणि तुम्हाला असं डॉट 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 करून हे जोडून घ्यायचंय. ठीक आहे. जोडल्यानंतर मग हे तुम्हाला असं जोडायचंय घेर. ठीक आहे. खालचा घेराचा भाग झाला तुमचा. नंतर तुम्हाला जेवढी तुमची कंबर आली आहे, आता कोणती कंबर म्हणतेय मी, बघा ही जी कंबर आपण मोजली एक तयार बॉडीवरची, बरोबर, ही जेवढी पण तुमची कंबर आली आहे त्या कंबरेचा तुम्हाला चौथा भाग करायचा. आता चौथा भाग का, कारण तुम्ही 2 घेर कट करणार आहे, पुढचा ए लाईन घेर वेगळा आणि मागचा ए लाईन घेर वेगळा, तर त्याच्यासाठी तुम्हाला चौथा भाग करायचा आहे. मग चौथा भाग समज आलाय 7, तर मी इथे 7 वर मार्किंग केलं, पण मी कट नाही 7 वर करणार, कारण हे काही गोल कपडा नाहीये साईडला शिलाईला वगैरे एक्स्ट्रा उरायला नाही. हे तुमचा सरळ कपडा आहे, त्यामुळे तुम्हाला इथे 2 इंच शिलाई मार्जिन कसं पण करून द्यावीच लागते. आणि मग तुम्हाला जो काही तुमचा गोल मिळालाय खालचा, त्या गोलाला आणि याला मॅच करायचंय. झालं. हा तुमचा एक घेर झाला. सेम टू सेम असाच दुसरा कापायचा मागे लावायला. झालं. ए लाईन घेर शिकलात तुम्ही. आता आपण शिकूया, जर त्या ड्रेसला तुम्हाला साईड कट लावायचा असेल तर काय करायचं. वरची बॉडी तसंच्या तसं ठेवायची. त्यानंतर आपण याला कन्फ्युजन नको म्हणून मी पेपरच कट करते. नंतर तुम्ही कापड घ्यायचं असं रुंदीमध्ये फोल्ड करायचं, म्हणजे हे तुमच्या लांबीमध्ये, हे तुमच्या रुंदीमध्ये तुम्ही फोल्ड केलं. आता फोल्ड केल्यानंतर कापडावर लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला कंबर घेराचा चौथा भाग टाकायचा आहे प्लस 2 इंच मार्जिन. त्यानंतर सीट उंची वजा वरच्या बॉडीचं माप. किती सीट उंची आहे तुमची, आता समज माझी 21 आहे, तर मी इथे वरचं बॉडीचं जे माप आहे, म्हणजे जेवढं पण तुमचं ही उंची टाकली आहे तुम्ही, ती वजा करून टाकायची त्याच्यामधून. ठीक आहे. म्हणजे इथपासूनची वजा करून टाकायची आणि उरलेलं माप प्लस अर्धा इंच इथे टाकून द्यायचं उंची. ठीक आहे. मग ती एक सरळ आडवी रेघ मारायची. आता इथे मात्र सीट घेराचा चौथा भाग अधिक पाऊण इंच टाकायचा आहे तुम्हाला. त्यानंतर इथे मार्जिन द्यायची 1.25 इंच आणि मग सरळ ही रेष अशी सरळ घ्यायची खाली, अजिबात लोड घ्यायचा नाही, सरळ घ्यायची. त्यानंतर कंबर घेरासाठी हे जोडायचं, असं जोडलं आणि इथून फक्त अर्धा इंच तुम्हाला वर जायचंय, कारण आपले कोणी लटकले नाही पाहिजे. झालं. हे कापायचं आणि इथे कमरेला जोडून टाकायचं बॉडीला आणि मग जसं आपण साईड कट बनवतो तसं साईड कट बनवायची आणि तशीच त्याला फिटिंग पण टाकायची. इट्स प्रिटी सिम्पल. तुम्ही जेवढं पण तुम्ही त्याच्यामध्ये वेगळं वेगळं करता येईल तेवढं तुम्हाला वेगळं वेगळं ह्याच्यामध्ये ऍड करता येईल. ठीक आहे. चला, आता एवढं सगळं डिटेलमध्ये समजवल्यानंतर मला नाही वाटत तुम्हाला काही शंका राहिली असेल, आणि जरी तुम्हाला काही शंका वाटत असेल तर फील फ्री टू कमेंट एनी टाइम. मी तुम्हाला आन्सर करायला रेडी आहे. चला सुरू करूयात आपण पुढच्या प्रोसेसला. मी आता तुम्हाला जे पण प्रकारचा घेर शिकवलाय तर त्यातला पहिला जो मी तुम्हाला सांगितला एकच घेर लावतात तो मी कट करून घेतलाय. आता या घेरला आपल्याला काय करायचंय, या घेरला आपल्याला जोडायचंय. तर कसं जोडतात, तर घेराची जी सरळ बाजू आहे ती आणि या कापडाची सरळ बाजू, पहिले आपल्याला याला पुढच्या बाजूला असं दुमडून सिक्युअर करायचंय, म्हणजे असं विचित्र धागे वगैरे नाही दिसले पाहिजे. आता ही स्टिच केल्यानंतर याचा सरळ भाग आणि याचा सरळ भाग एकमेकांवर ठेवून मी स्टिच करून घेणार आहे ह्याला. ड्रेसचा फायनल लुक कसा आहे तो तर तुम्ही बघितलाच आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर काही क्वेरीज असतील तर मेसेज करायला किंवा कॉमेंट करायला बिलकुल विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.